हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर कशा सर्वजण, आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. हे बघा, मी इथे एक कढाई घेतली, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल घातलं, त्यानंतर राई जिरा घातलेला आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. नंतर राई जिरं घालायचे आहेत. राई जिरा छान तडतडू लागले की नंतर त्यामध्ये मी कांदा घालणार आहे. 2 छोट्या छोट्या आकाराचे कांदे मी कापून घेतलेले आहेत. इथं बारीक अशा पद्धतीने 2 कांदे कापून घ्यायचे आहेत. कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजू द्यायचा आहे. जास्त लालसर पण नाही, पण छान असा परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट म्हणजे अद्रक लसूण कुटून घेतलेला आहे मी उकळीमध्ये, ते घातलेलं आहे. ते पण छान असं परतून घ्यायचं आहे. ते परतल्याच्या नंतर इथे मी हिरवा कच्चा टोमॅटो घातलेला आहे. खूप छान लागते भाजीमध्ये, मला खूप आवडते. आंबट लागते थोडंसं. आणि लाल पण टोमॅटो आहे, पण मी घातला नाही कारण की हिरव्या टोमॅटोची पण भाजी खूप मस्त लागते भाजी टाकून. तर इथे अशा पद्धतीने मी हे टोमॅटो असं कापून यामध्ये टाकलेला आहे. पण टेस्ट पण येते भाजीला या टमाट्यामुळे छान असं. म्हणजे मीठ घालायचं आहे, मिरची पावडर घातलेली आहे, तिखट आहे, हळदी पावडर घातलेला आहे. हे बघा, सुहाना चिकनचा मसाला घातलेला आहे मी. थोडासा घालायचा आहे, अर्धा 1 चम्मच. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे टोमॅटो घातलं ना खूप छान चव येते भाजीला आणि आंबट मस्त लागते. त्यामुळे याची चटणी पण खूप मस्त होते हिरव्या टोमॅटोची. ती पण मी एका दिवशी दाखवेन तुम्हाला. तर बघू शकता, अशा पद्धतीने छान असे आपले मसाला आणि टोमॅटो कांदा हे सगळं परतून होत आहे. छान असं शिजून घ्यायचं आहे. आणि मुग मी रात्री भिजू घातले होते, बघू शकता तुम्ही. मुग रात्री भिजत घातले होते मी, आता ते स्वच्छ धुवून टाकलेले आहेत. अगोदर शिजवलेले बघितले, काही नाही, रात्री भिजवून ठेवले होते तेच. आता मी पूर्ण हे भाजीमध्ये शिजवणार आहे. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशी मुगाची सुकी भाजी ना एकदम मस्त लागते, खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा, आता मी मुग सगळे टाकलेले आहे, छान मिक्स करून घ्यायचे आहे. सुकी भाजी खूप मस्त लागते. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि खायला पण खूप टेस्टी लागते. भाकरी बरोबर मुगाची अशी पण खूप खायला चांगलं असतात मुग शरीराला. त्यामुळे मुगाची मी अशी भाजी बनवते. उसळ पण बनवते, उसळ पण अशीच बनवतात. ती पण उसळ पण बनवते, पण अशी भाजी म्हणून पण भाकरीसोबत खातात. कोथिंबीर टाकलेलं आहे मी. आता छान मिक्स करून घेते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही, गॅस थोडा फास्ट करायचा नाही पहिल्यांदा. ते बघू शकता. आधी मी म्हणजे मसाल्यातच शिजू दिला आहे 10-1 मिनटं. नंतर मी सगळं पाणी संपल्याच्या नंतर इथे पाणी घातलेलं आहे मी, बघू शकता. पाणी तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला जर थोडी पातळ हवी आहे तर पातळ करी. इथे मी सुकीच बनवते ना, म्हणून मी थोडंच पाणी घातलेलं आहे. तर बघा, मी इथे झाकून खोलून बघते. लवकरच शिजून पण जातात हे मुग, बघू शकता. आपल्या भाजीचा कलर पण चेंज झालेला आहे आणि एकदम सुकी जमलेली आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, मुगाची भाजी खूप मस्त लागते. सुकी भाजी, कधी काय भाजीला नसलं, काय सुचत नसलं तर अशा पद्धतीने मुगाची पण भाजी बनवू शकता तुम्ही. खायला पण खूप टेस्टी लागते आणि मुग अशी पण चांगलीच असतात शरीरासाठी. तर त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी. आणि एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे, पण खायला खूप टेस्टी लागते. अशी पण खाऊ शकतात, उसळ म्हणून पण खाऊ शकतात. पण उसळ जेव्हा बनवतो तेव्हा आपण यामध्ये इतके मसाले टाकत नाही ना, त्यामुळे यामध्ये मसाले घातलेले आहेत, त्यामुळे
भाकरी भाजीसोबतच छान लागते. भाजीसोबतच बोलते, भाकरीसोबत भातासोबत छान लागते. तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही. चला बाय बाय. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.